घरी कोळशावर स्मोकी चिकन तंदुरी करताना जो स्मेल येतो ना, हो 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 हो, काय सांगू तुम्हाला, तो नेक्स्ट लेवलला असतो. चला बघूया. वेदर देखील खूप छान आहे ना, थोडा वारा, शांत वातावरण, अशी वसईची इव्हनिंग खूप रिलॅक्स करते. कधी कधी काही न करता असं बसायला खूप छान वाटते. वसईत अशा वाईब रोज एन्जॉय करायला मिळतात. नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी वसई. मंडळी, आज काहीतरी वेगळं करण्याचा प्लॅन आहे. काय करूया? आज आपण पहिल्यांदाच कोळशावर चिकन तंदुरी ट्राय करूया. चला पाहूया. ही बघा, मी कोंबडी आणलेली आहे आणि माझ्या रेसिपीला मी सुरुवात केलेली आहे. आता ही कोंबडी जी आहे त्याला आता तंदूर म्हटल्यानंतर संपूर्ण मसाला लागला पाहिजे. त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये त्याचं कोंबडीचं जे पोट आहे ते असं चिरून घेतलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये मला मसाला घालायचा आहे. मसाला हा संपूर्ण चिकनला लागला पाहिजे. अशाने आपलं चिकन हे टेस्टी होणार आहे. त्याडी कातडी काढायला लागणार ना? कातडी नाही काढायची. कातडीमध्ये त्याचं ते हे असते ना, चव होते का? चव असते. तंदुरीमध्ये तर कातडी लागते. लागते का? तंदुरीमध्ये कातडीला अच्छा, असे पीसेस पण करायला लागतात. तू करत राहा, आम्ही टाइम बघतो. आता चिकन तयार करतोय. जास्त काही हेवी नाही, सिंपल स्टाईल. आपल्या घरगुती पद्धतीने आपण हे चिकन तंदूर बनवतोय. सगळे मिळून काम केले की मजा येते. गप्पा आणि हसणं चालू आहे. या संपूर्ण चिकनला कट्स लावून झाले की आपल्याला चिकन हे मॅरिनेट करायचे आहे. कोंबडीला कट्स देतोय म्हणजे मसाला आतमध्ये जाईल. आता हे ओलं वाटण मिक्सरला लावूया. चिकन तंदुरी बनविण्यासाठी आपल्या घरातील जे मसाले आहेत तेच सर्व मी साठी वापरलेले आहेत. ह्याची टेस्ट आपल्याला भारीच येणार आहे. मसाला सिंपल आहे पण टेस्ट मात्र भारी आहे. मसाल्याची जी फिलिंग्स आहे ना ती जास्त प्रमाणात घ्यावी लागते, कारण कोंबडी पण ही मोठी आहे ना. पण जेवढी कोंबडी मोठी असेल तेवढी आपल्याला मसाला पण भरपूर घ्यावा लागतो. सगळा मसाला एकजीव झाला पाहिजे आणि हा मसाला आपल्या कोंबडीला पुरेल. कोंबडीला मसाला लावलेला आहे. हा बघा, आपली कोंबडी कशी बघा लाल लाल दिसत आहे. आता त्याचा टेस्ट वाढवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडेसे आणखीन मसाले ॲड केलेले आहेत. त्याच्याने त्याचा टेस्ट आणखीन वाढेल. म्हणजे आपल्याला हॉटेलसारखी जी आपण चिकन तंदुरी आणतो ना तशीच आता आपल्याला लागेल. हे बघा, आता ही कोंबडी आपल्याला मॅरिनेट करायची आहे. आता हे सुद्धा मसाले ह्याच्यामध्ये मुरले पाहिजेत, म्हणजे आपला जो चिकन तंदुरीचा टेस्ट आहे ना तो जास्त आपल्याला
चांगला लागेल. मस्त येतो वास. आता आपण ही जी आपलं कोंबडी तयार झालेली आहे, आता ही मॅरिनेट करण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ. ही मी एक रात्रभर अशी ठेवून दिली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सुरुवात केली. चिकन हे सर्वांचं आवडतं आहे. तसेच लहान मुलांना तर चिकनचे लेग पीस हे खूपच आवडतात. आणि घरामध्ये असं काही स्पेशल काही बनत असेल तर मग लहान मुलांना तर आनंदच होतो. आणि लहान मुलांना आपल्याला माहिती आहे की त्यांना लेग पीस केवढे आवडत असतात. त्याच्यामुळे मी त्यांना पहिले लेग पीस काढून ठेवले. म्हणजे पहिले लेग पीस शिजल्यानंतर त्यांना खायला द्यायचे असं. आता आपण चिकन कोळशावर शिजवण्याची तयारी करूया. आता कोळसा पेटवला आहे. अरे गावात बनवायच्या अगोदर आला आता पहिल्यांदा कोळसा आपल्याला थोडा पेटवून घ्यायला लागेल. नंतर त्याच्यावर आपल्याला आपलं जे चिकन आहे ते ठेवायला लागेल. कारण कोळसा मध्ये मध्ये विजतो ना, त्याच्यामुळे. चिकन मॅरिनेट झाल्यानंतर आता आपण हे चिकन कोळशावर शिजवायला घेतलेलं आहे. आपल्या चिकनचा कलर बघा, मसाले बघा किती छान त्याच्यामध्ये मुरलेत ना. आपलं चिकन हे शिजल्यानंतर अधिकच त्याचा टेस्ट जो आहे हा हेवी होणार आहे. हे बघा किती छान दिसतंय ना. हा स्मोक बघा ना. आता वाटते की नाही आपल्याला चिकन तंदुरी आहे असं. एक बाजू झाल्यानंतर आपल्याला दुसरी बाजू ही पलटायची आहे. आम्ही सगळे त्याच्या बाजूलाच बसलेलो. मुलं वगैरे खूप एक्साइटमेंटमध्ये होती. कारण हे सगळे त्यांना वाटते की स्पेशल मोमेंट्स आहेत ना. असे सिंपल मोमेंट्स खरंच खूप स्पेशल असतात. हेच तर लाईफ आहे. ही बघा आपली चिकन तंदुरी तयार होते. मध्ये मध्ये त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी मारायला लागते आणि त्याच्यामध्ये थोडंसं त्याच्यावर तेल देखील लावायला लागते. आता ती तंदुरी शिजली की नाही ते बघण्यासाठी सुरी घेऊन बघितलं की शिजली की नाही. थोडासा आणखीन वेळ लागेल. मध्ये ती कच्ची राहू शकते. कोळशावर कुकिंग करताना जो स्मेल येतो ना तो नेक्स्ट लेवलला असतो. इतका छान स्मेल येतो ना, संपूर्ण घरामध्ये पसरतो. आपलं चिकन हे संपूर्णपणे शिजलेलं आहे. हे बघा कसं दिसते, सुंदर दिसते बघा. दिसते की नाही तंदुरीसारखं. ही पहा आपली हॉटेलसारखी चिकन तंदुरी. माझी ही कोळशावरची स्मोकी तंदुरी तयार झालेली आहे. दिसायला किती छान दिसते ना. थांबा मी टेस्ट करून बघते. वाव, खूपच छान झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.